तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी कुठेतरी चालले, कुठेतरी तुम्हाला कळेल. फक्त ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि जर कोण नवीन असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. सो भेटूया आपण थोड्या वेळात. तर आता मी इकडे वाणगाव नाक्यावर आहे आणि संध्याकाळचे वाजलेत 7. मला एक पण रिक्षा भेटत नाही आहे. सो आता मी गेली गावात आणि तिकडून मामा मला घ्यायला आला आणि आता मी चालले वाणगावला मामाच्या घरी. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेत फिरायला. कुठे ते तुम्हाला कळेल. ब्लॉग एंडपर्यंत बघा. आणि जर कोण नवीन असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटूया थोड्या वेळात. मी चाललेले फिरायला. कुठे चालले माहिती नाही. रिद्धीने पैसे घेतलेले आहेत. आम्ही संकष्टी करतात आता काय करूया. धरणे उंची वाढायला पाहिजे. कारण की हे आमची गाडी आणि आता आम्ही चालले डॅमच्या खालच्या साईडला बघायला. एवढं पाणी सोडलं ते सगळ्या गावामध्ये पाणी शिरलं खाली. गाईज, आम्ही डॅमच्या थोड्या खालच्या साईडला आणि इकडे पाणी खूप भरलं आहे. सो दाखवते मी तुम्हाला. ब्लॉगमध्ये बघा आणि एंडपर्यंत. आम्हाला लागलेला आहे पाऊस. इकडे वडापाव खायला थांबलेत. बघू शकता. इकडे बघू शकतात काय काय पडलंय. तर गाईज, आता मी इकडे पॉइंटवर आलेत. बट ह्या लोकांना काय पॉइंटचं नाव माहित नाही. बट मस्त इकडे बघू शकता. आणि आमची गँग थटून आल्यात. शूट आय गेस वाटत आहे आणि आल्यात बघू शकता. गाईज, इकडचा व्ह्यू पॉइंट बघा किती मस्त. व्ह्यू पॉइंट बघितला आणि आम्ही इकडे मस्त फोटोज व्हिडिओ काढले आणि आता घसरता राहिला मस्त. आम्ही याची मस्त उडवली थोडीशी आणि आम्ही आता चाललोय. आणि व्ह्यूज पण खूप छान होता इकडचा. तुम्ही एकदा जव्हार घाट साईडला गेले की हा पॉइंट नक्की बघा. छान व्हिडिओज क्लिप येतात इकडे. आता आम्ही चालले आहेत आमच्या गाडीत. पहिले ऐकून घे. फेकून देते. यूज दाबू सकाळी वाटत गाड्या उभ्या जाते. एक नंबर मध्ये वाटत. दाबूचा कुठे गेला. गाईज, आता आम्ही इकडे दाबोसा स्पॉटवर आलेत. बट काय ना, इकडे ट्रॅफिक जास्त आहे गाड्यांची, म्हणून असं आहेत ना आम्ही चालत. सो तुम्हाला दाखवत मी इकडे गाड्यांची ट्रॅफिक. तर ही आहे गाड्यांची इकडे ट्रॅफिक. त्या गाड्या पुढे जाऊन रिटर्न मागे येणार आहेत. आम्ही सुद्धा आले. आता मी चालत. गाईज, गाड्यांची ट्रॅफिक बघा केवढी पार तिकडे गेलंय ते. हे बघा, गाडी रिटर्न म्हणून नाही लागलाय. गाईज, इकडचा व्ह्यू बघा छान. आणि एक माणूस इकडे काहीतरी अडकलाय वाटतं. आणि हा इकडचा व्ह्यू मस्त छान आहे. बट आमचं ते स्कायबग जे आहे तिकडे काहीतरी मेन ते बंद आहे. तर आम्ही इकडे म्हणून असे आले. गाईज, आता आम्ही इकडे आमच्या स्पॉटवर आलेले आहेत. बघू शकता. इकडचा वॉटरफॉल बघा. बट ते वरती बंद आहे पावसामुळे. सो म्हणून आम्ही आता इकडेच आहेत. बघू शकता.
चाललेत वरती इकडून जम्पिंग करून फोटो बिटो. आता मी डॅम वगैरे बघितला आहे इकडचा वॉटरफॉल. सो आता आम्ही चाललेत दुसऱ्या स्पॉटवर. जरा बघा तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत. कोण नवीन असे चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. बघून आहे तर इकडे माणूस अडकलाय अजून इकडे निघला नाही मिळालं. सो आम्ही तर दाखवते ब्लॉगमध्ये. पोलीस वगैरे ते त्याला रस्त्याच्या मदतीने काढलेलं आहे त्या माणसाला. आता आम्ही चाललेत. गाडीचं काम आहे ते दोन नुसते बघायला लागतात माहित नाही. बट जाऊन द्या काय तिकडे. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना एकच सांगायचं की जर तुम्ही वॉटरफॉलला कुठलाही पायपाला टेकू नका, कारण तुम्ही सुद्धा पडू शकता डोंगराच्या साईडून. सगळे मगाशी 2 माणसं पडली तर त्यांना वाचवलंय. बट ना 2 माणसं पडली आणि मामा काट्यात चल, आणि ती जी 2 माणसं पडलेली ती निघत नव्हती. त्यांना जंप करून पोलिसांनी दोरीच्या मदतीने काढली. सो तुम्ही पण इथून तिकडे काळजी घ्या आणि कुठल्याही पाईपाला टेकू नका, ज्याच्याने तुम्ही तो पाईप तुटेल आणि तुम्ही पडतील. सो बी सेफ. इकडून या लोकांची गाडी बंद पडलंय वाटतं. धक्के मारत न्यायला लागलेत. काही बघू शकता तुम्ही. दिले ना दाखव. एके बाद आहे. हे बघ आला मंडल. दमणला पण काय मस्त असते बरं म्हटलं. आणि रोडची काम काढ दे कशाला घातल्या. बघा गाईज फादर पडा ते चर्च मध्ये ना फादर फादर पडा बोलायचं. चर्च मध्ये फादर. गाईज फायनली आम्हाला जेवणासाठी काहीतरी भेटलंय. स्वतः मी चालले जेवणाला. बघू शकता आम्ही इकडे जेवणाला हे काहीतरी व्हेज, हे चिकन आणि टाइमपास. हे बघा आमचं अजून एक काहीतरी घेऊन आला आहे. रील फेमस करून टाकणार आहे. हॅपी प्यायला लागला हॅपी. आमच्या आम्हाला वाटलं आमचं जेवण झालं असून तर स्टार्टर झालं. जेवण बाकी आहे आमचं. इकडे गेम खेळत बसले. आम्ही इकडे बसतात जेवायला आणि आमचा सर्व करते. आमचं जेवण झालेलं आहे. सो आता मी चालले दुसऱ्या ठिकाणी आणि माझी केस पण सोडलेली आहेत, कारण की कंटाळला केस बनवून सोडली ती. आम्ही चालले गाडीत बसतात. आम्ही चालले घरी. आम्हाला लागला पाऊस आणि हे आम्हाला खड्डे रस्ते लागलेत. खड्ड्यांचे रस्ते आहेत. आमची गाडी कधी खड्ड्यात रस्ते समजत नाही महाराष्ट्रात. आणि आम्ही जर गुजरात खानवेल मध्ये बघितलं तर एकदम फॉरेन सारखे रस्ते आहेत. एकदम छान. आम्ही खानवेल चिंचणला पण 2 दिवसात धुवून निघले. ऐकून गेलं. आमच्या फॉरेनला जसे रस्ते आहेत ना तसे रस्ते खानवेल मध्ये आहेत, सेल्वास खानवेल मध्ये. आणि जसं महाराष्ट्रात एंटर केलं हा खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे समजत नाही. आणि लागला पाऊस. आणि पाऊस पण लागलेला आहे. पण महाराष्ट्र सरकारने जरा गांभीर्याने घ्यावं याच्यावर. रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे आणि सिलेबसला खूप चांगले रस्ते आहेत. नरेंद्र मोदी आमचे रस्ते नीट करा. आम्ही इकडे आले जरासे छोटूसा धबधबा असा बघायला बघू शकतात तुम्ही. धबधबा बोलून आम्हाला इकडे छोट्याशा ह्याच्यावर आणलंय. बघूया काय होतं. म्हणणं छोटूस पाणी. पाहुणा
आम्ही चाललेले आहेत कुठे माहित नाही, पण चालत आता परत जिकडे जातील तिकडे. मला घरी रेड पूर्ण रेड झाली माझी. ये देखो हम लोग जा रहे थे, ये हमको पता नहीं चला खड्डे में रास्ता है, रास्ते में खड्डा है. ये देखो देखो देवाळीचं काय नाही तसेच कॉमेडी ब्लॉग मध्ये. हे बघा धुंदलवाडी रोड. अगं मराठी बोलते की हिंदी मध्ये पण बोलते, दोन्ही पण बोलते. हा कॉमेडी. वरतून कर ना सदरूप ये बड़े बड़े खड्डे भैंस जिसमें तैर रही है. सदरूप खोलून कर. ये हमारी गाड़ी कैसे वैसे निकली इधर, हम लोग जा रहे सीधे डून या रस्त्याने पाठवलंय आणि आम्हाला लागलाय खड्डा. आम्ही आता कसे तरी निघतोय. निघले 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 हा निघले निघले. मी इकडे बदाम शेक प्यायला थांबलेले आहेत वाणगावला. गाईज आता मी घरी पोचले आहे. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.